बातमी बुलढाण्यातून बुलढाण्यामध्ये क्षारयुक्त विषारी पाण्याचा प्रकोप झालेला आहे। पाण्यासाठी महिला पुरुषांसह अबालवृद्धांची भटकंती सुरू आहे। त्यामुळे अनेक मृत्यू सुद्धा या भागात झालेले आहेत। तरीही नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही। किडनी, केस गळती, नख गळतीची सुद्धा लागण या ठिकाणी झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 140 गावांमध्ये खारपान पट्टा असल्याने जमिनीतील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षार आहेत। हे क्षारयुक्त पाणी प्यायल्याने अनेक निष्पाप जीवांचे या भागात बळी गेलेत। त्यामुळे पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं ही मागणी गावकरी गेल्या अनेक वर्षांपासून करतायत। मात्र अजूनही पिण्याचं पाणी घरापर्यंत पोहोचवण्यात सर्वच यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्यात। नागरिकांना स्वतःचे जीव वाचवण्यासाठी पाणी पैसे देऊन विकत घ्यावं लागतंय। ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना आपली महत्त्वाची कामं बाजूला टाकून रस्त्यावर फुटलेला वॉलमधून पाणी गोळा करावं लागतंय। घोडभर पाण्यासाठी भटकावं लागतंय। तर सुरुवातीला इथली नेमकी परिस्थिती काय आहे, शेतकरी, महिला, शाळकरी, विद्यार्थिनी, गावातील नागरिक यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी कसा संघर्ष सुरू आहे, इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। तो सुरुवातीला पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये 38 गाव पाणी पुरवठा योजना गेल्या 2019 पासून पूर्णत्वास गेलेली नाहीये। त्यामुळे नागरिकांना असह्य वेदना सहन करत पाण्यासाठी दारोदार भटकावं लागतंय। मैलो दूर भटकंती करून आपल्या पाण्याची गरज जी आहे ती या नागरिकांना भागवावी लागते। शेगावतील अशाच एका गावामध्ये मी आणि भीषण चित्र जे आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो। शाळकरी विद्यार्थिनी आहेत, काही पुरुष आहेत, काही महिला आहेत। आपली महत्वाची कामे सोडून जे आहे या ठिकाणी पाणी भरण्याकरता त्यांना वेळ द्यावा लागतोय। एकंदरीतच पाण्याचा प्रश्न 2019 पासून सुटेल यासाठी 38 गाव पाणी पुरवठा योजना आणली गेली खरी, मात्र कंत्राटदारानं या कामाला अद्याप पूर्णत्वास नेलं नाहीये। 18 महिन्याच्या मुदतीत हे काम पूर्ण होणं क्रमप्राप्त होतं, मात्र त्यानंतरही 2019 नंतर सातत्यानं या कंत्राटदाराला मुदत वाढ देखील दिली गेली आहे। मात्र 2026 उजाडलं, अजूनही या कामाचे जे काही पाणी आहे गावात पोहोचलेलं नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल किंवा पाणी पुरवठ्याच्या तत्सम यंत्रणा असतील, काय करत आहेत असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय। मतदानासाठी पंचायत समितीची असेल, जिल्हा परिषदेची असेल, विधानसभा, एरवी लोकसभेची देखील जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा मोठमोठ्या आणावाखा करत आश्वासने देत गावाला 24 तास पाणी दिलं जाईल अशी आश्वासनं मतदारांना दिले जातात। मात्र एकदा का निवडणूक झाली त्यानंतर पुढचे 5 वर्ष एकही लोकप्रतिनिधीला या वॉल वरून अनधिकृत पद्धतीनं पाणी भरणारे हे नागरिक दिसत नाहीये का, असा एक यक्ष प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा। तर इथल्या महिलांनी काय समस्या मांडलेल्या आहेत त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी, ती पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये 38 गाव पाणी पुरवठा योजनेचं काम झालं नसल्यामुळे नागरिकांना असह्य वेदना सहन कराव्या लागताय। पाण्यासाठी दिवस रात्र आपली महत्वाची कामं सोडून भटकंती करावी लागते। मी असाच बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील एका गावामध्ये आणि हे चित्र आपण पाहू शकतो, किती विदारक चित्र आहे। मुबलक प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस झालाय, मात्र जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर खारं पाणी असल्याने, क्षारयुक्त पाणी पिल्याने मोठ्या प्रमाणावर किडनीचे आजार येथील नागरिकांना भेडसावत आहेत। 38 गाव पाणी पुरवठा योजना या गावात आणली खरी, मात्र ती पूर्णत्वास गेली नसल्याने गेल्या 5 वर्षापासून अशा पद्धतीनं या नागरिकांना या वॉल वरून या ठिकाणी पाणी भरावं लागतंय। महिला आपल्या दैनंदिन कामं सोडून या ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करतायत। शाळकरी विद्यार्थिनी देखील शाळेचा, महाविद्यालयाचा अभ्यास सोडून या ठिकाणी पाण्यासाठी वनवन भटकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पाण्याची भीषण परिस्थिती शेगाव तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या शेगाव तालुक्यातील बोंडगाव असेल, कौलखेड असेल, अशा अनेक गावांमध्ये टक्कल व्हायरस सारख्या आजाराने देखील थैमान घातलं होतं। कुठंतरी दूषित पाणी पिल्यानेच हे संपूर्ण आजार बळावत आहे असा अंदाज जो आहे तो सुरुवातीला बांधला गेला होता। क्षारयुक्त पाणी पिल्याने अनेकांना किडनीचे आजार आहेत। अनेक लोक अजूनही डायलिसिसवर आपलं जीवन जगतात। कसं तरी आपली जीवन यात्रा डायलिसिस करून त्यांची सुरू आहे, मात्र तरी देखील प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदार आणि स्थानिक आमदारांना या नागरिकांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये। काही महिला आहेत ज्या या ठिकाणी पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना आपण या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न करूयात। काही कसं पाणी भरावं लागतं? गावात पाणी येत नाही का शुद्ध? नाही, पाणी खारं आहे आमच्या गावामध्ये आणि म्हणून मग आम्हाला हे 2-2 हांडे घेऊन पाणी डोक्यावर न्यायला लागते आणि खूप त्रास पण होते आम्हाला पाण्याचा। आणि त्यात
हे शाळेचे विद्यार्थी बी येऊ शकत नाही वेळेवर, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो पाणी न्यायचा. आमचं घर खूप लांब आहे जानोली रोडवर. आमच्या घरच्या पुरुषांनी भरलं नाही तर आम्हाला ते सायकलला आता जर रोटल्या जात नाही तरी आम्ही न्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्हाला खूपच त्रास आहे पाण्याचा. क्षारयुक्त पाणी आहे, काय काय त्रास आहे क्षारयुक्त पाण्याचा? किडनीचा आजार आहे ना, किडनीचे आजार आहे, दुखते, पोट दुखतात, त्यांना उचलू उचलू पोट दुखतात आमचे. आतड्यावर सुजून येते, शाळेतल्या लेकरांना लांदाला लागते, पाणी आणा, नाही आणलं तर आम्हाला आणावं लागते. अत्यंत भीषण अशी परिस्थिती आहे शेगाव तालुक्यामध्ये. मात्र प्रशासकीय अधिकारी या संपूर्ण भीषण परिस्थितीकडे लक्ष द्यायला तयार नाही आहेत. 38 गाव पाणी पुरवठा योजना 2019 मध्ये आणली गेली. सातत्याने कंत्राटदाराला या ठिकाणी मुदतवाढ देखील दिली गेली. मात्र कंत्राटदाराने 2026 उजाडलं तर अजूनही हे काम पूर्णत्वास नेलेलं नाहीये. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या कंत्राटदारावर मेहर नजर का दाखवते असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. गावकऱ्यांनी, सरपंच संघटनेने या संपूर्ण कंत्राटदार अधिकाऱ्यांविरोधात उपोषण देखील केलंय. मात्र अद्यापही या कंत्राटदारावर कारवाई नाहीये आणि गावकऱ्यांना शुद्ध पाण्यासाठी अजूनही प्रतीक्षात करावी लागते. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा. याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या नंदा झगडे ह्या जोडलेल्या. नंदाजी, जय महाराष्ट्रामध्ये स्वागत. टक्कल पडलेलं या गावातील परिसरातील या टक्कल पडलेल्या गोष्टीची, घटनेची बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात बातमी सुद्धा झाली आणि त्याच ठिकाणी पुन्हा पाण्यासाठी तेही जानेवारी महिन्यामध्ये वणवण करावी लागते नागरिकांना. काय नेमकी समस्या आहे आणि अजूनही उपाययोजना का केली जात नाहीये? सर, याच्यामध्ये ही 2019 ची पाणी पुरवठा योजना आहे आणि 19 मध्ये ही योजना मंजूर झाल्यानंतरही आजही त्या गावांमध्ये पाईपलाईन झालेल्या आहे, टाक्या झालेल्या आहे, पण तिथे पाणी पोहोचलेलं नाहीये. बरं. याचं प्रामुख्याने जेव्हा आंदोलन केलं होतं 2022 मध्ये, आम्ही अगोदर सुरुवातीचं माझं आंदोलन, धरणे आंदोलन आम्ही केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज चौक आमच्या शेगावला आहे, तिथून तर तहसील कार्यालयापर्यंत आम्ही आमच्या सर्व महिला या पायी तिथे येऊन धरणे आंदोलन दिवसभर आम्ही तिथे बसलेलो होतो. त्यावेळेस अधिकारी आले होते आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांची पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईन मध्ये अतिक्रम येते आहे, त्याच्यामुळे आम्हाला ते लवकर पाईपलाईन तिथे पोहोचत नाहीये. या अनुषंगाने आम्हाला त्यांनी काही कालावधी मागितला होता आणि त्यानुसार आम्ही त्यांना 6 महिन्याचा कालावधी दिला होता. 6 महिन्यामध्ये पाणी होईल, तरी सुद्धा आम्ही शांत बसलो. आजही आमच्या इथे पाणी आलेलं नाहीये. हे माझं पहिलं आंदोलन होतं 2022 मध्ये आणि 22 नंतर जर त्याचा पाठपुरावा आमचा चालूच होता, पण पाठपुरावा करूनही त्याचं काही आउटपुट निघालं नाही. त्यावेळेस आम्ही 2025 मध्ये भोनगाव फाट्यावर रस्ता रोको केला होता आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे महिला सहभागी झाल्या होत्या आणि तिथे आम्ही अधिकारी म्हणत होते की ताई तुम्ही ऑफिसला या, तिथे आम्ही सविस्तर बोलू आणि त्याच्यावर सांगू. म्हटलं मला सांगून काही अर्थ नाहीये, तर त्याच्यासाठी आपल्याला, आम्ही रस्त्यावर बसतोय, तुम्हाला सुद्धा तिथे रस्त्यावर यावं लागेल. तर ते पाणी पुरवठा प्राधिकरण असेल, जिल्हा परिषद पाणी पुरवठा असेल, या दोघांचे पण अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हाला सांगितलं काय अडचणी असतील त्या पण सांगितल्या आणि 31 डिसेंबरला हे पाणी सुरू होईल. कारण की आम्ही त्यांना सांगितलं टाक्या झाल्या, पाण्याला कुठं अडचण येत आहे हे आम्हाला तुम्ही समजून सांगायला पाहिजे. तर त्यावेळेस सांगितलं त्यांनी की आम्ही 31 डिसेंबरला पाणी येईल. मग त्यानंतर हा कालावधी काही गेल्यानंतर आता मला वाटते 8-15 दिवस झाले. सरपंच संघटनेचे जे सरपंच आहे, अध्यक्ष आहे आणि ते विरोधी म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आहे, शिवसेना पक्षाचे ते पदाधिकारी तालुका अध्यक्ष आहे आणि त्यांनी या गावकऱ्यांना वेठीस धरून तिथे तहसीलवर एक आंदोलन केलं. बरं. याच्यामध्ये तहसीलमध्ये आंदोलन करत असताना एकच आम्हाला त्याच्यामध्ये जाणवलं की लोकांची दिशाभूल. हालाकी ते पाणी पुरवठ्यामध्ये काय त्रुटी आहे, कुठून सुरू होते, कोण अधिकारी आहे, यांना तुम्ही धारेवर धरत नाही आणि सामान्य लोकांना रस्त्यावर उतरून त्यांना धारेवर धरतात. जी, मात्र तुम्ही या समस्येबाबत राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचलात का? त्यांचं नेमकं म्हणणं काय? आमदार, खासदार इथले त्यांचं आंदोलन झालं, अधिकारी तिथे पण आले आणि त्यांनी एकच सांगितलं की 1-2 महिने पाणी सुरू होईल म्हणून, 1 ते 1.5 महिन्यामध्ये पाणी सुरू होईल. पण हे आम्ही प्रत्यक्षात जाणवल्यानंतरही तरी मग आम्ही काय केलं, आम्ही लोकांना धारेवर धरलं नाही. कारण मला माहिती आहे, माझा तो जिल्हा परिषदचा सर्कलचा भाग येतो आणि त्याच्यामध्ये 38 गावं हे आजही वंचित आहे, पाण्यापासून वंचित आहे. आपण 140 गाव पाणी पुरवठा योजनेचं जे केलं असेल, तिथं माननीय आमच्या काळामध्ये जयंत पाटील साहेब आमचे जलसंपदा मंत्री होते आणि आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब होते, ते बुलढाण्याचे पालकमंत्री होते. मात्र नंदा झगडेची किती गावांना ही समस्या भेडसावती आहे? किती गावांपर्यंत पाणी पोहोचत नाहीये? सर, 38 गावं आहे. 38 गावांमध्ये आजही पाणी पोहोचलेलं नाहीये. बरं. आणि याच्यामध्ये बुलढाणा जिल्हाच नाहीये,
तर याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यामधली काही गावं येतात आहे, म्हणजे ही 38 शेगाव तालुक्यामधले गावं येतात आहे. हा आणि याच्यामध्ये जळगाव जामोद पण येत आहे आणि अकोला. आणि ह्या योजनेला ज्यावेळेस आम्ही सर, मी तुम्हाला याची डिटेल देते, पण त्याच्या अगोदर मला काही बोलायचंय. तर मी तुम्हाला हे सांगते की ज्यावेळेस या सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलं त्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना कॉल केले. अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला की काय काय अडचणी. म्हटलं सर आता मला तुमचं ऐकायचं नाहीये, डायरेक्ट मला जिथं स्पॉट आहे मला तिथं पाहणी करायची आहे. आणि पाहणी करत असताना आमचं वारी धरण आहे, वारी हनुमानला, जो जिथून पाणी आपल्याला सोर्स जिथं मिळणार आहे, तिथे मी स्वतः त्या डॅम्पवर गेली. तिथे जे काय त्यांना अधिकाऱ्यांना ज्या समस्या होत्या त्या जाणून घेतल्या. बरं, हालाकी ती जी योजना आहे ही 2 जिल्ह्यांमधून, पहिले आपली स्पेशल शेगावला ती काय pipeline नेमकं टाकणार आश्वासन होते. काय दिलं त्यानंतर अधिकाऱ्यांनी की पाणी कधीपर्यंत मिळणार, काय आश्वासन दिलंय? सर तेच मी तुम्हाला सांगते की त्यांनी अगदी जेव्हा थोडक्यात, पाहण्याची वेळ संपत आली आपली, थोडक्यात. ओके. आम्ही जेव्हा पाहणी केली तर त्यांनी आम्हाला जे सांगितलं की हे 2 जिल्हे आणि 3 तालुके याच्यामध्ये येणार आहे. 3 तालुके आणि 2 जिल्हे याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे जी संयुक्त पाईपलाईन आहे ते वान प्रकल्प याच्यामध्ये तो एरिया जात नसल्यामुळे त्याला परमिशनचं आणि पाईपलाईन टाकायला अडचण होत होती. बरं. म्हणून ते एकाच लाईनहून या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पाणी पुरवठा आहे, त्याच्यामुळे हा विलंब होत आहे. आणि आता सांगितलं जे तिथून धरणाचं पाणी जाणार आहे त्यामध्ये तिथे जे शेतकऱ्याला सिंचनाची व्यवस्था त्या पाण्यावर केलेली आहे, ठीक ते आहे. पाणी जोपर्यंत शेतकऱ्यांचे माल घरात म्हणजे जो पेरलेला माल आहे तो घरात येत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी मिळू शकत नाही. कारण की तो बंद करून त्यांचं वाल पाईपलाईन तिथे ठीक आहे, टाकायची आहे. ठीक आहे. त्यामुळे सर हे जे 1.5 महिना 2 महिने सांगतात आहे, पण तरी सुद्धा 3-4 महिने या कामाला लागणार आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात आम्हाला सांगितले की ताई आम्हाला ही अडचण येते आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे कामामध्ये विलंब होत आहे. ठीक आणि आहे. सर एक मला प्रामुख्याने एक सांगायचंय, सत्ताधारी आंदोलन करतात आहे, पण त्याचा एक मेन उद्देश पण हा आहे की त्यांच्याकडे निधी उपलब्ध नाहीये. मधात जे काम थांबलेलं होतं, शासन घोषणा करताय, मोठमोठ्या घोषणा करताय, डॅम बांधू, पाणी पोहोचू, हे ते, पण निधी उपलब्ध नसल्यामुळे सुद्धा या कामामध्ये ठीक खोळंबा आहे, होतोय. ठीक आहे. नंदाजी, जय महाराष्ट्र सुद्धा यासाठी पाठपुरावा करेल, या 38 गावांना पाणी मिळावं, पुण्यासाठी पाणी मिळावं यासाठी पाठपुरावा करेल. खूप धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल, प्रतिक्रियेबद्दल. यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.